नमस्कार, मी दुर्वांकू सारंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मित्रांनो आपली वनौशीमध्ये सेमीफायनल आहे, तर सेमीफायनल खेळण्यासाठी आलो आहे। तर मित्रांनो इकडे तन्मय आहे आणि आता थोड्या टायमानं आपली सेमीफायनल सुरू होईल, तर व्हिडिओमध्ये पूर्ण बनून राहा आणि बघू पुढे काय। आता सेमीफायनल लाव फायनलला जाऊ की नाही समजेल पुढे। आणि किती दिवसांनी व्हिडिओ आली मित्रांनो, व्हिडिओ बरेच बनवले आहेत पण टाकायला टाईम नाही एडिट करायला वगैरे। तर भेटू ग्राउंडवरती खेळताना, चला। वनौशी मोठेवाडी आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त होणारा प्रबुद्ध चषक, या चषकाचा आज फायनल एकदम उत्कृष्टरित्या पार पडत आहे। त्यात आहे आपली उसगावची ओली आणि वनौशी गावातली गुरववाडी, दोन्ही संघांना आताच अभिनंदन। अमरवाणी आणि आपली गुरववाडी दोन्ही संघांना आताच ऑल द बेस्ट। खूप छान खेळा, गिर खेळा आणि एकमेकांच्या मनात आपली जागा निर्माण करा। सुंदराची गोलंदाजी, एक चेंडू 0 धाव। लोक यांच्याकडनं सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे। 2 चेंडू 0 धाव। वाईट बॉल, 2 चेंडू 1 धाव। सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे। 3 चेंडू 1 रन। 3 बॉल 1 रन। 4 बॉल 1 रन। अजून एक जर बॉल डॉट काढला तर 100 रुपये रोख रक्कम श्लोक यांना 100 रुपये रोख रक्कम जाहीर झालेली आहे। 1 to go। संघाची धावसंख्या 1। टोटल धावा 3। एक षटक संपलेला आहे। फायनल सामना आज आपल्या इथे गोदवाडीमध्ये चालू आहे। बॉलरचं नाव संघाची धावसंख्या 4। एक चेंडू। नो बॉल। संघाची धावसंख्या 5। 2 बॉल 6 रन, 5 रन सॉरी। सुंदर विकेट। लहान होतो आमच्या घरात परिस्थिती नव्हती, माझ्या आईला मुंबईला घेऊन गेली।
6 रन 4 बॉल. तसेच कॅसेट चालू झालेली आहे. चार बॉल 6 रन, सॉरी 5 बॉल. या बॉलला विकेट गेली 100 रुपये लागू. किंवा 2 रन जरी मारले राहुल पाटणे यांनी तर 100 रुपये लागू. एक रन डिक्लेअर. दोन्ही बक्षीस वाचलेली आहे. संघाची धावसंख्या 9. एक चेंडू गुरववाडी या संघाकडून निखिल आणि राहुल यांच्या खांद्यावर भार आलेला आहे. बघूया आपल्या संघाचे विजयाकडे नेतात का. संघाची धावसंख्या 11. 2 चेंडू झालेले आहेत. एक रन डिक्लेअर. 3 चेंडू 12 रन. प्रगती भरपूर होती. चार बॉल 12. शेवटचे 2 चेंडू. बॅट्समन नेम अनुज. व्हाईट बॉल. विकेट. बॅट्समनचं नाव गौरव गुरव. सौरव गुरव. संघाची धावसंख्या 13. शेवटचा चेंडू गुरववाडी संघाकडनं सौरव आलेले आहेत. 3 षटक झालेले आहेत. संघाची धावसंख्या 13. बॉलरचा नाव विराज. 1 चेंडू 2 चेंडू 14 रन. शेवटचे 4 चेंडू 14. संघाची धावसंख्या 14. तीन चेंडू 16 धावा. संघाची धावसंख्या 17. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बॉल चेंडू राहुल पाटणे 5. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू गुरववाडी चौका मारा. शेवटचा चेंडू 500 रुपये लागू. जर शेवटच्या चेंडू मध्ये बॅट्समननी चौकार मारला 500 रुपये मंडळाकडून लागू.
हात लावायचा रे 19 झाला 20 मी नाही 19 रन झालेले आहेत. वोणी या संघाला विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. अजिंक्य गुराव अडवारच माझे तू एक चेंडू धावसंख्या 0. डॉक्टर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते संघाची धावसंख्या 2. व्हाईट बॉल 2 बॉल 3 रन. नो चेंडू. संघाची धावसंख्या 4. 2 चेंडू मध्ये 4 रन. संघाची धावसंख्या 6. 2 चेंडू 6 रन झालेले आहेत. दोन बॉल झालेले. संघाची धावसंख्या 10. अजिंक्य यांच्याकडून पाहायला मिळत आहे. अद्वितीय कॅच. तपासली चुकून बसली त्याच्यात हात टाकलं. संघाची धावसंख्या 10. व्हाईट बॉल +1. 3 चेंडू. संघाची धावसंख्या 14. संघाची धावसंख्या 14. एक षटकानंतर वोणी या संघाची धावसंख्या 15. बॉलरचं नाव व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 17. शॉट मार बस 2 ओव्हरला पाहिजे फक्त. एक बॉल 17. अरे स्पीड घे ना तुझा तो. स्कोर इक्वल झालेला आहे. चौकार मारून संघाला जिंकल्यास 500 रुपये लागू. अभिनंदन. कोणी या संघाचे प्रथम क्रमांक आपला मिळवला. तसेच आमची गुरावाडी टीम त्यांचे पण हार्दिक अभिनंदन. खूप चांगला प्रयत्न केलात आपण. तर मित्रांनो आता फायनलला 1 नंबर मारला आणि ही मॅच मी फायनलची दाखवली. आणि आता कुठे आता पनाली काजीत जाता केली तिथे पण मॅच आहेत. तर व्हिडिओ बनवून राहा. इथे फायनल मारला 1 नंबर. आता पनाली काजीला पण मारू. तर व्हिडिओ बनवून राहा. चला गाडीने निघाला. चला व्हिडिओ बनवून राहा आजपर्यंत. चालू कर रहा शॉट. अरे 4 चेंडू 2 रनांसाठी बैठे रोज बैठे.
संघाचं खातं खुलतंय. 1 चेंडू 2 धावा. बॉल गेले. हे 300 ठेवले की 203 होईल का पण कटिंग रोहित अरे पांड्या या काय दादा ये जाडिया पोंगाना पाच मध्ये पाय शॉट आहे पांड्या बॅटिंग फलंदाजी या ठिकाणी दाखल करताना ओमसाई दादोळे. बरोबर आहे प्रत्येक. क्षेत्ररक्षणावेळी या ठिकाणी रोहित देतोय रे. हा नको सचिन. हा बरोबर आहे. झालं ना. ही वाडी सार्वजनिक मंडळाचे सदस्य माजी उपयोग तपासणी शेखर मोरे आपण झालेला आहे. उशीर करा महिना आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शेखर मोरे बॉलरने मारा. नियार संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो मात्र यश. दुसरा सोडवलं चेंडू 1 रनांसाठी. 1 रनांच्या आघाडीवर स्कोअर होतो. 1 ओव्हर नंतर 1 बॉल सोडून 11 रन. दुसरा चेंडू या ठिकाणी टाकण्यात यश. सोडवला चेंडू आणि जातोय. डिक्लेअर संघाची धावसंख्या होते 2 चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. चेंडू टाकण्यासाठी टाकलेला चेंडू आणि उत्कृष्ट गोलंदाजीची सांगना या ठिकाणी होते. अंपायर लवकर डिसिजन कळवा. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. नवीन फलंदाजाला मिळते संधी. फलंदाजी करतो दादा किती असतो त्याच्या स्वतःची टीम सोडून आमच्याकडे काय करतो तरी धाव या ठिकाणी संघाची धावसंख्या होते 18. 5 चेंडू 18 धावा या ठिकाणी. फलंदाज होतोय बाद. बॅड लक. संघाची धावसंख्या होते 18. 3 गडी बाद. अरे बाउंड्री आहे गॅप मध्ये बॉल आहे.
2 षटकानंतर स्कोर झालाय 18, 3 गडी बाद. चला दुसरं षटक घेऊन येतोय बॉलर नेम दुसरं षटक घेऊन येतोय विलास आपल्या संघासाठी. दाखवण्यात येत आहे धावाचा प्रयत्न आणि फसलाय. अरे फुलटॉस बॉल आहे ना संकू. एक चेंडू 19 धावा या ठिकाणी दाबील संघा मार्फत आणि दुसरं चेंडू मात्र या ठिकाणी चित्रांचा भेटला नाही. धन्यवाद साहिल गदाळे. आपण थोडी समालोचन करत होतात त्याच्यामुळे थोडा शांत होतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सिंगल तरी येऊ दे. 3 बॉल आहे. हॅलो आमच्या दिवाळीची भाजी आणि आपण सर्वांनी सकाळपासून सावळीत बसलाय. सकाळपासून माईक वरती समालोचक स्कोर ऐकतायत ते आमचे आदरणीय बंधू विश्वासजी मापजी यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि दिलीप पवार यांचं इथं आगमन झालंय. शेवटच्या फायनलच्या मॅचच्या टायमाला आम्ही त्यांना विनंती करतो आमचे बंधू मापजी दादा आणि दिलीप दादा यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी 15-20 मिनिटात तुम्हाला आम्ही मोकळं करू. फायनलचा सामना चालू आहे. एकच बॉल आहे. एक बॉल वेळ जाऊ शकतो झालेले आहे. अमर स्पोर्ट्स अमर स्पोर्ट्स धोनी या संघाला 22 झालेल्यासाठी 23 रनांचं 23 आहे. पाहूया ऋषभ आपल्या संघासाठी किती धावसंख्या जमवत होती. पहिला चेंडू टाळण्याचा प्रयत्न 1 रनावर समाधान. 1 रन काढून या संघाचा श्रीगणेश केलेला आहे. दोन्ही संघांना मंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या वाईटच्या स्वरूपात 1 रन मिळालेला आहे. धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावसंख्या झालेली आहे 3, 2. पुन्हा एकदा आव्हान त्या धावसंख्या वाईटच्या स्वरूपात आहे. धावसंख्या झालेली आहे 3. 1 बॉल 3 धावसंख्या. काहीसा गोलंदाज या ठिकाणी प्रेशर मध्ये दिसतोय. सकाळच्या कालावधीत पूर्णपणे त्याने गोलंदाजीची छाप सोडली आणि आता मात्र फायनलच्या सामन्यामध्ये तो थोडा आणि पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट दर्जाचा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला होता. एवढ्याच उत्कृष्ट दर्जाचा फलंदाजी या ठिकाणी दाखवण्यात येत आहे ओनीच्या टीम कडून. वनीवाटी आणि दाबेळ चालू सामना आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलायचा प्रयत्न. तितका चांगला फटका परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सकाळपासून पाहतोय आम्ही. पिवळी टी शर्ट परिधान केलेले खेळाडू सुंदरसे क्षेत्ररक्षण सुंदरसे गोलंदाजी सुंदरशी फलंदाजी करतायत. तर दोन्ही संघ तुल्य बळले असं आणि याच मेहनतीने ते आता फायनलचा सामना खेळायचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु 1 रनावर समाधान मानावं लागेल. मंडळाला ज्या देणगीदार आणि देणगी मंडळाच्या वतीनं आपण दुपारी सगळ्यांची नावं घेतलेली आहे. परंतु आता वेळे अभावी कोणतेही नाव न घेता सर्वांचं मनपूर्वक आभार देणगीदारांचा. त्यांनी पैसे नाही दिलेले आम्हाला एक आमच्याकडे थाप मारली होती की तुम्ही खेळा आम्ही पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मदत करू. खरोखर सर्व देणगीदारांचं
मंडळाच्या वतीनं धन्यवाद. 5 चेंडू नंतर 7 धावा. चला मित्रांनो, घाई करा, अजून आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा सादर करायचा आहे. पुढचा चेंडू पाहूया. बोलवण्याचा प्रयत्न, परंतु 2 रनावर समाधान म्हणावं लागेल. सुंदर असं मोदक फटका होता. थोडीशी गॅप काढली त्यांनी टॅप शॉट मारून 2 रनासाठी. धनंजय मोरे यांना विनंती आहे की आपला जो आजचा धंदा आहे त्याच्यातला 10% माझ्या मुलग्याला द्यावा, कारण त्यांनी सकाळपासून विनंती केलं, त्याला पोटभर खायला दिलंच ना सरबत वगैरे. साईराज मोरे यांचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सकाळपासून पंचांच्या भूमिकेत अखंड उभे राहिलेत. वडील मात्र नाराज आहेत तेवढे, पण काय नाही, चालून जातं साई. अजूनही मुंबईला फायनल मार आणि त्यांना खुश कर. आणि रोशन मोरे कहा गए हमारे उत्कृष्ट गोलंदाज रोशन मोरे. मुंबईला फायनल मार. वेदू मोरे यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने धन्यवाद. प्रवीण झंजे यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने धन्यवाद. नरेश काकाळे असतील, मोहन गाणेकर असतील, यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने धन्यवाद. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, तितका चांगलं क्षेत्ररक्षण आणि परत एक आव्हानसर धावसंख्येने 802 आहे. मोठी चुकी या ठिकाणी घडते. दिवसभर मित्र 11 11ला 12 हो. वाईट 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 पण झाले ते बॉल टू बॉल पाहिजे. 1 रन एक्स्ट्रा. 11ला 11 पाहिजे. त्यांचं आता 2 रन आहेत ना. हॅलो हॅलो कसं काय वाढली इकडं. डेकोरेटर आमचे विश्वास दादा यांनी मंडळासाठी 500 रुपयाची देणगी दिलंय. खरंच आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचं आभारी आहोत. नेवाडीचे आदर्श भाचे. पुन्हा एकदा आनंद झंजे, कॅमेरामॅन युट्यूब लाईव्ह आनंद झंजे यांच्याकडे हा चेंडू गेलाय. तिथे लिहू नका. बॉल टू बॉल आहे. दादा किती आले? 4 चेंडू 15 धावा. 8 लाख पाहिजे. 8 लाख पाहिजे. 2 सिंगल पण चालतील. दर्जाचा चेंडू या ठिकाणी टाकण्यात होतो. विश्वास प्राप्ती. सिंगल पण चालेल, डॉट नको, आरामात. 5 चेंडू 15 धावा. सरळ टॅप मारून धाव. पुन्हा गोलंदाज तयार पुढच्या गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा 1 रनाने समाधान मानावं लागेल. 1-2 तर मारायचं, बाकी सगळी सिंगल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16. 6 चेंडू 7 धावा. फायनलचा सामना या ठिकाणी चाललाय. ओमसाई दाबेवरचे ओली. बॉलर नेम प्रतीकने आज खूप उत्कृष्ट दर्जाचं आज क्रिकेट दाखवलेलं आहे पूर्ण दिवसभरात. आणि अवंतर धाव या ठिकाणी होते. खरोखर साहिल कातळे प्रतीक यांनी सकाळपासून
चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल टू बॉल पाहिजे ते सिंगल ड्रीव. विकासदा सद्गुरू तावे या संघाला हरवणं इतकं सोपं नाही, कारण क्षेत्ररक्षक खूपच जाट आहे यांचं, खरोखरच खूपच जाट आहे. आणि पुन्हा एकदा एका चेंडूवर सगळे खेळाडू जाऊन जात आहेत, जीवाचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. ही स्फूर्ती असते विकासदा, स्फूर्ती सगळ्याची क्रिकेटसाठी. खरोखरच खूप छान असं नियोजन निवडवाडी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या क्रीडांगणात काय आता डॉट बॉल ना, डॉट बॉल. 3 चेंडू 4 धावांची गरज या ठिकाणी. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवतोय तो मात्र प्रतीक. गोलंदाजी देखील उत्कृष्टच आहे तेवढे त्याची. दिवसभरात आज खूप चांगलं त्याने प्रदर्शन केलंय. त्याच ठिकाणी या ठिकाणी सद्गुरू ताबे या संघाला खरंच क्षेत्ररक्षण म्हणजे खूपच छान आहे. चला 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकामार्फत या ठिकाणी भेटतंय. नाव आहे सचिन. चला सामनामध्ये होतोय बदल. पुन्हा एकदा प्रत्येकांना चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं विकेट किपरने स्टंपिंग करून खेळाडूला बाद केलंय. सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक यांच्याकडनं. चला 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू आणि चांगला बोले बॅट्समॅन सारथीच्या खांद्यावर आज खूप मोठं ओझ आहे. आणि नेक्स्ट बॉल सामन्यामध्ये विजय होतोय सद्गुरू ताबे या संघ. तर मित्रांनो, पानाला गाजीला मी मागाशी बोलता होता, पण व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटला. त्यामुळे आता मी तुम्हाला एकदा फायनल दाखवते. आणि मित्रांनो, फायनलला आमचा 2 नंबर आला. आणि आता आम्ही चाललो परत इथे रे. आता 1 नंबर कुठे मारला, वनवशीत चालला होता. तिथे 1 नंबर मारलेले, तिथे ट्रॉफी न्यायला चालतोय. आता तिथनं घरी जाणार. व्हिडिओत बनवून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. त्याला तिथे पण बघूया कुठल्या कुठले ट्रॉफी भेटतात ते व्हिडिओत बनवून राहावं लागतं. चला आम्ही निघालो. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. दिवस दुसरा मित्रांनो, कारण काल रात्री 2 वाजले ट्रॉफी आणायला, त्यामुळे वाजवलं वगैरे काय नाही. आणि ट्रॉफी मंदिरामध्ये ठेवली. आणि मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि भेटू असेच व्हिडिओ. चला.